नमस्कार गडिंग्लज वासियांनो, मी डॉक्टर संजय सुर्वे परत एक वेळ म्हणजे गडिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2006 ते त्यानंतर आज बरोबर 19 ते 20 वर्षानंतर आपणासमोर मी गडिंग्लजकर हा जो एक उपक्रम आम्ही त्यावेळेला 20 वर्षापूर्वी केला होता तर तो परत एकदा आपणासमोर मांडण्याचा हा एक प्रयत्न करतो आहे। गडिंग्लजमधील जवळजवळ 28 ते 30 लोकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलाखती 2006 मध्ये घेऊन हा आपणास अपेक्षित असलेला आपला नगरसेवक, त्याचबरोबर आपलं गडिंग्लजचे नागरिक आणि प्रशासन यांना गडिंग्लज कसा हवा आहे आणि त्यांनी आतापर्यंत गडिंग्लजची जी काही डेव्हलपमेंट असेल ती कशी केलेली आहे ही या मुलाखतीद्वारे गडिंग्लजमधील लोकांच्या माध्यमातून मी आपणासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केला होता। आणि आज 20 वर्षानंतर देखील परत एक वेळ ज्या काही अपेक्षा तुम्ही लोकांनी ठेवल्या होत्या या सर्व नगरसेवकांच्या किंवा प्रतिनिधींच्या समोर, त्याची कितपत पूर्तता झालेली आहे किंवा अजून आपणास काय पाहिजे आहे, तर हा परत एक वेळ आपणासमोर मांडण्याचा मी एक प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामध्ये आमची टॅगलाईनच आहे, नो राजकारण ओन्ली समाजकारण। धन्यवाद। प्रश्न विचारतो, आपण या गडिंग्लज नगर परिषदेच्या मतदानाला मतदार म्हणून आहात का? हो आहे, मतदान अगदी 1990 पासून आज अखेर मतदार म्हणून मी आहे आणि कधी मी मत चुकवत नाही द्यायचं। व्हेरी गुड। म्हणजे काय झालं, जे बऱ्याच शिकलेल्या लोकांच्याकडून होतं, मोठी हॅबिट आहे, शिकलेल्या लोकांची मोठी हॅबिट जर कुठली असेल तर ही माणसं बंद दरवाजा, बंद खिडकी, बंद मन, सारं काही बंद बंद। बरोबर बरोबर। जी व्यक्ती आपल्याला निवडून द्यायची, जिच्यावर आपल्याला अंकुश ठेवायचा, बरोबर बरोबर, तिला जर आपण मतच दिलं नाही तर उद्या तिला विचारायचा अधिकार नाही आपल्याला, माझ्या रस्त्यावरचा डांबावरचा लाईट गेलेला आहे, माझ्या रस्त्यावर। शक्यतो आपण नोकरदार वर्ग शुक्रवारी वगैरे मतदान असेल तर शुक्रवार, शनिवार, रविवार गाठून आपण पिकनिक वगैरे करायला कसं झालं सूर्य साहेब, शिकलेला माणूस सध्या खूप बोटचेपा झालेला आहे। बरोबर, एवढा बोटचेपा झालेला आहे, शिकलेला माणूस म्हणतो मी कुणाच्या आद्यात आणि मध्यात नको, कुणाच्या डोळ्यासमोर मी यायचं नाही, माझ्या अंगावर काही नको, माझ्या अंगावर काही नको। बरोबर। आणि त्यामुळं सगळं पाहिजे, सगळं अंगावर काही नको नाही। आणि तो घराच्या आत म्हणतो हे राजकारण भ्रष्ट झालेलं आहे, खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हे कळत नाही। अरे पण व्यवस्थेच्या कानाचे पडदे जर फाटायचे असले बरोबर तर रस्त्यावर येऊन ओरडावं लागतं, घरात बसून ओरडून चालत नाही। कमीत कमी त्यांचा अधिकार जरी त्या मतदाना दिवशी बजावला त्यांनी सद्सद विवेक बुद्धीनं त्या बूथ मध्ये जाऊन कोणत्याही प्रलोभनाला न पडता, तर मला वाटतं सर तुम्हाला अपेक्षित आहे तो गडिंग्लजकर नक्कीच तयार होईल। कारण काय आहे त्याप्रमाणे सर, मग आपल्याला अपेक्षित असलेला लोकप्रतिनिधी किंवा आपल्याला अपेक्षित असलेला नगरसेवक आपल्याला कसा हवा आहे सर? नाही, आता मी पहिल्यापासूनच आपल्याला सांगत आलो ना। हा सर। सामान्य माणसाशी ज्याचं अंतर बरोबर सत्तेवर असो अगर नसो, सामान्य माणसाची त्याचं अंतर वाढलेलं असता कामा नाही। बरोबर, त्याची नाडी सामान्य लोकांची जुळलेली असले पाहिजे। माणसाच्या गर्दीमध्ये माणुसकी शोधणारा बरोबर असा जो आपल्या विभागातला जो कोणी लोकप्रतिनिधी, तो लोकप्रतिनिधी त्याचं राजकीय वजन किती, त्याचं सामाजिक वजन किती, या गोष्टीला तितकंसं महत्व नाही। बरोबर, महत्व त्या गोष्टीला आहे की एखाद्या सामान्य, आणि कसं असतं सामान्य माणसाला खूप मोठ्या अपेक्षा नसतात हो। बरोबर, सामान्य माणसाची अपेक्षा एकच असते, त्याच्या मुलीचं लग्न आहे, लोकप्रतिनिधी सकाळपासून त्या लग्नात हजर आहे। किंवा सर आपण आता नगरपालिकाच घेतलं तर नगरपालिकेमध्ये सामान्य लोकांना काय घरफाळा भरणे, पाणीपट्टी भरणे, आणखीन जन्म मृत्यूचा दाखला, या व्यतिरिक्त त्यांना याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही काही अपेक्षा असतात। बरोबर आहे ना सर? नाही, हे झालं प्रशासनिक भाग। त्यांच्या अपेक्षा काय असतात, आपण जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे त्या लोकप्रतिनिधीनं बाबा कधीतरी आठवड्यातनं माझ्या रस्त्यावरून तो फेरी मारतो का? बरोबर, तो फेरी मारत असताना कसं चाललंय बाबा तुझं, दुःख अडीअडचणीमध्ये विचारतो का? आता कुणीच कुणाच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी जन्माला आलेला नाही, परंतु कसं असतं दुःख माणसाला होत असताना त्याच्यावर जर फुंकर मारली, बरोबर, आपण डॉक्टर आहात आपल्याला माहित आहे पेन किलर हे असं असतं की दुःख मुळात नष्ट करत नाही काय, परंतु दुःखाचा विसर पाडायचं काम करतं। आणि दुःखाचा विसर पाडायचं ते काम करत असल्यामुळं हे दुःखाचं क्षणिक विस्मरण आपल्या गोड वाणीनं
एखाद्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला जे आहे ते करता येतं. शिवाय लोकप्रतिनिधीचं जे व्यवस्थापन आहे बरोबर. ते व्यवस्थापन नियमित असावं. त्याच्यामध्ये प्रयत्नामध्ये सातत्य असावं. बरोबर बरोबर. प्रयत्नातलं सातत्य खंडित होता कामा नये. उन्हाळे आणि पावसाळे हे चालूच असतं. ते आळवावरचं पाणी आहे, हे येतात आणि निघून जातात. बरोबर. आणि ते तसे जात असल्यामुळे आपल्या प्रयत्नातलं सातत्य खंडित होता कामा नये. बरोबर बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, काही म्हणजे एकदम जनतेचे लोकप्रिय नेते वगैरे आपल्या सगळ्या घोषणा ऐकतो आणि पुन्हा 2-4 वर्षानंतर ती व्यक्तीच गायब होते. पावसाळ्यामध्ये उगवलेल्या भूछत्र्यानंतर कुठे गेल्या हा दुसरा पावसाळा सुरू होईपर्यंत शोधावं लागतं. राजकारण हे असं भूछत्रासारखं असतं कामा नये. ज्या नियमित पंथीसारखं तेवत राहिलं पाहिजे का त्याच्या आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असलं पाहिजे. सत्ता हे त्याचं साधन आहे. बरोबर. सत्ता हे त्याचं साध्य नव्हे. अच्छा, साधन आहे. सत्ता हे साध्य नाही. अच्छा. आणि त्याचं ते साधन असल्यामुळं जेव्हा हातात साधनं असतील तेव्हा भौतिक विकास करा. बरोबर. समजा तुमच्या हातात साधनं नाहीत तेव्हा मानसिक विकास करायचं काम करा. असा जर लोकप्रतिनिधी या प्रत्येक विभागातनं किंवा प्रत्येक वार्ड जो म्हणतात याच्यातनं जर गडिंग्लज नगर परिषदेवर माझ्यासारख्या सामान्य मतदारांनी पाठवला, बरोबर, तर मला नाही वाटत की गडिंग्लज जे गाव आहे या गडिंग्लज गावाला कोण महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमारेषेवरचं मागासलेलं गाव म्हणून कोण शिक्का मारेल. करायचं काही गरज पण लागणार नाही. विचार करा, विचार करा. मी गडिंग्लजकर, नो राजकारण, ओनली समाजकारण.